प्रार्थनाला येतात, तसे त्यांची साक्ष आहे. 2 महिन्यापासून या आईची पुष्कळ कंबर दुखायची, तसेच उजव्या कुशीत दुखायचं. या त्रासासाठी या आईने निवासी शिबिरमध्ये विश्वासाने भाग घेतला. त्या निवासी शिबिरमध्ये या आईंना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि 2 महिने त्यांची कंबर दुखत होती ती पूर्णपणे बरी झाली. तसे त्यांच्या कुशीत दुखत होते ती देखील पूर्णपणे बरी झाली. तसेच या आईंची दुसरी साक्ष आहे. रात्रीपासून त्यांच्या डाव्या बाजून डोकं दुखायचं. ही आई म्हणते की ती आज प्रार्थनेला आली तोपर्यंत हा त्रास चालूच होता. आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या आईने विश्वासाने भाग घेतला. त्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या आईंना प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता ती पूर्णपणे बरी म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हे भाऊ कोणगावून प्रार्थनेला येतात. या भावांची साक्ष आहे. 1 आठवड्यापासून या भावांच्या दोन्ही साईडनं गळ्याच्या साईडला दोन्ही ठिकाणी गाठी आलेल्या होत्या आणि त्या गाठीमुळे या भावांच्या तोंडाला देखील खूप सूज चढलेली होती. या त्रासासाठी भाऊ म्हणतात की त्यांनी रविवारची दिवशी शेवटला आशीर्वाद घेत असताना या भावांनी त्यांची समस्येकडे सेवा करणाऱ्या बंधुरांना सांगून त्यांची प्रार्थना करून घेतली. हे भाऊ म्हणतात की ते प्रार्थना करून घेतले तरी पण त्यांना काही फरक जाणवला नाही. या त्रासासाठी भाऊ पुन्हा मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये येऊन त्याने प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेमध्ये देखील या भावाला काही बरं वाटलं नाही. या त्रासासाठी हे भाऊ म्हणतात की ते गुरुवारच्या दिवशी परिवार मीटिंग ते होती. परिवार मीटिंग मध्ये या भावाने प्रार्थनेत येऊन भाग घेतला. हे भाऊ म्हणतात की त्या प्रार्थनेमध्ये या भावांची वेदना निघून गेल्या आणि त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं. थोडी सूज कमी झाली तरी त्रास चालूच होता. दुसऱ्या दिवशी सोमत्यामध्ये शुक्रवारची प्रार्थना सभा होती. त्या प्रार्थना सभेमध्ये या भावाने जाऊन विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतला. आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये ब्रदरांनी सांगितले की तुम्ही आपला हात आजारी भागावर ठेवा. तेव्हा या भावाने आपला हात आजारी भागावर विश्वासाने ठेवला. तेव्हा हे भाऊ म्हणतात की त्याच वेळेस या भावाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्याच्या छातीतून काहीतरी निघून गेल्यासारखं जाणवलं आणि त्याच्या घशातून काहीतरी थंड पदार्थासारखा त्याच्या घशातून पोटामध्ये उतरल्यासारखं जाणवलं आणि तेव्हापासून या भावाची ज्या गाठीचे वेदना होते ते पूर्णपणे निघून गेल्या. ज्या गाठीचा त्रास होता, जी सूज होती ती पूर्णपणे निघून गेली. आता हे भाऊ पूर्णपणे बरे, त्यांना काही त्रास होत नाही. म्हणजे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया.